सर्वात जास्त झाडे असणारा मतदारसंघ म्हणून कोरेगाव मतदारसंघाची नवीन ओळख निर्माण करणार लासुर्णी येथील कार्यक्रमात नामदार महेश शिंदे यांचा समस्त नागरिकांसमवेत संकल्प. सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे नामदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे व नामदार महेश शिंदे यांनी लासुर्णीची ग्रामदैवता श्री नवलाई देवीचे घेतले एकत्र दर्शन. शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी नामदार महेश शिंदे यांचा दुचाकीवरून प्रवास. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या या दळणवळणाच्या सुसह्य रस्त्यांनी जोडल्या जाव्यात. त्यामुळे गावची आर्थिक व कृषीविषयक प्रगती साधली जाते, असा मत नामदार महेश शिंदे यांनी लासुर्णी येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. लासुर्णी तालुका कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे 61 लाख रुपये मंजूर झालेल्या निधीतून 4 डिजिटल खोल्या, प्रशस्त ग्राउंड याचा भूमिपूजन समारंभ नामदार महेश शिंदे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्याचबरोबर कोरेगाव नगर हा राज्य महामार्ग मंजूर झाला असून त्यासाठी लासुर्णी ते कुमटे दरम्यान वसना नदीवर सुमारे 3,96 लाख रुपयांच्या पुलाच्या कामाचेही भूमिपूजन समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी श्री नवलाई देवी मंदिरात समस्त लासुर्णीकरांच्या वतीने नामदार महेश शिंदे व डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही मान्यवरांनी श्री नवलाई देवीची पूजा करून पुष्पहार अर्पण करून साडी चोळी अर्पण केली. लासुर्णीसह पंचकृषीचा विकास व्हावा यासाठी नामदार महेशदादा शिंदे यांनी यापूर्वीही 20 कोटीहून अधिक निधी लासुर्णी गावच्या विकासासाठी दिला असून नवीन पुलामुळे रहदारी वाढणार असून गावचा झपाट्याने विकास होईल असे मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे, लासुर्णीचे ज्येष्ठ नेते किसनराव सावंत, ज्येष्ठ लासुर्णीचे युवा नेते कल्पक नेतृत्व प्रशांत संकपाळ, सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच संपत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भाऊ घाडगे, माजी उपसरपंच राजाराम मच्छिंदर, माजी उपसरपंच आयशा मंसूर शेख, युवा नेते राहुल सावंत, कपिल चव्हाण, शिक्षण समितीचे अध्यक्ष तुषार सावंत, संपत सावंत, चंद्रकांत उबाळे, चंद्रकांत माने, वर्षाताई घाडगे, कविता दळवी, धनाजी सावंत, विशाल सावंत, चिलडोनचे माजी सरपंच जमान काका घोरपडे, कटापूरचे युवा नेते संदीप भाऊ केंजळे, कोरेगावचे माजी नगरसेवक रशीद भैया शेख व लासुर्णीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. डिजिटल खोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री राजेंद्र चोरगे यांनी नामदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता बर्गे मॅडम यांनी केले. श्री शिवाजी चव्हाण, माया चव्हाण, वैशाली विभूते, आयशा हवलदार, नंदा देशमुख, राणी काटकर आदींसह शाळेचा स्टाफ यावेळी उपस्थित होता. विशेष करून शाळेतील भूमिपूजन प्रसंगी नामदार महेशदादा शिंदे यांनी घरची लक्ष्मी असलेल्या कन्या म्हणजे शाळेतील 5 मुलींच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यांच्या या कार्याचे तालुकाभर कौतुक होत आहे.
मस्त आहे. गाडी बसून गेले साहित्य. गोरेगाव फलटण अंतर 28 मिनिटात अगदी फुल स्पीड मध्ये आला तर 15 ते 20 मिनिटात असं केलं आहे. बापू या इकडेच तोंड करायचं ना. पार्टीला वाईट वाटायचं तुम्ही भैया प्रदीप बोलो मंदिरात आहे. आम्ही नाही तुझा वाढदिवस देखिए प्रशांत आधी अप्पा यात्रा अध्यक्ष मागे सर हा अप्पा असं संभा हा बाप्पा
हा एक घ्या या की व्यवस्थित घ्या. बरोबर साईड जावा समोर. तुम्ही जिल्ह्यात गेल्या आमचं काम करा आपण काम करून घेऊया. बस हो मॅडम घ्या मॅडम. दादा एक मिनिट. करायचं सोडायचं नाही सगळ्यांना मी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मोठं सगळं ग्राउंड पण खूप सुंदर स्पोर्ट्समन पण घडवलं. नामदार
सन्माननीय महेशजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष कृष्णा खरे महाविकास मंडळ यांचंही मी शस्त्रसुमनांनी सहर्ष स्वागत करते। या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंचजी यांचंही मी स्वागत करते। कोरेगाव तालुका पंचायत समितीच्या सन्माननीय गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण मॅडम, गट शिक्षण अधिकारी सन्माननीय चोपडे साहेब, विस्तार अधिकारी मोरे मॅडम व इतर सर्व सन्माननीय अतिथींचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष गाहला मनमंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष गाहला मनमंदिरात, करीतो प्रेम भावे आपुले। आपल्या लासुर्णे गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा लासुर्णे चारही इमारतीत भूषण आणि लासुर्णे कुमटे हा जो मुक्ता साहेबांनी मंजूर करून घेतलाय त्याला रुपये 4 कोटी लक्ष रुपयाचे नवीन पुलाचं भूमिपूजन अशा 2 कार्यक्रमानिमित्त आजच्या लासुर्णे गावामध्ये आपल्या कोरेगाव तालुक्याचे माजी विद्यार्थी आमदार माननीय महेशदादा शिंदे साहेब हे या ठिकाणी आपल्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच आपले आमचे मित्र मार्गदर्शक राहुलदादा गर्गे सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हेही या ठिकाणी उपस्थित राहिले। चव्हाण मॅडम तसेच गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीचे श्री धनंजय चोपडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मॅडम तसेच आमचे मार्गदर्शक श्री जवान काका घोरपडे, संदीप बाबा केंजळे, मुगावचे सरपंच तसेच सुरेश आबा, डॉक्टर प्रदीप घोरपडे, शिरगावचे सरपंच उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। आणि आजच्या या ग्रामाचे प्रमुख पाहुणे आपल्या कोरेगाव तालुक्याचे आमदार शिंदे साहेब यांना लासुर्णे ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सन्मान करण्यात येतो, त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो। लासुर्णे गावचे सरपंच श्री संतोष चव्हाण आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष तुषार सावंत यांना विनंती करतो की या ठिकाणी सन्मान द्या। तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मित्र राणा बर्गे यांचाही या ठिकाणी उपसरपंच रामराव सावंत आणि राजाराम चिंतल यांच्या माझ्या उपसरपंच यांचा सत्कार करा। नंतर आपल्या
समितीचे सदस्य रामदादा बर्वे, गावचे आमचे मार्गदर्शक, आमचे सर्व सावंत, गावचे सरपंच सर्व सदस्य, आमच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष तुषार सावंत, आमच्या विकासाधी सुप्रियाताई चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी, जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांचे सहकारी, बाजूच्या गावातून आलेले आमचे शिरोळे सर्व प्रमुख सहकारी, जवाहर असतील, डॉक्टर घोरपडे असतील आणि इतर गावचे सगळे प्रमुख मान्यवर, नागपूरचे म्हणजे सर्व मार्गदर्शक बंधू आणि भगिनी, या शाळेतले सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी, खऱ्या अर्थानं सर आपल्यासाठी हा फार महत्वाचा दिवस आहे. दोन्ही गोष्टी सांगतोय. एका बाजूला शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनं पण पाऊल टाकतोय आणि दुसऱ्या दृष्टीनं लासूर हे गाव मी पहिल्यापासून सांगतो कशाला, तुमचं गाव एका कोपऱ्यात आहे, त्या गावातून पुढे जायला रस्ता नाही, ज्या गावातून पुढे जायला रस्ता नसतो ते गाव कधी विकासापासून काय वंचित राहत असतं. आता शिरडोन सारखं गाव फाट्यावरून आत गेलं तर थोडक्यात फाट्या मारायचं असा प्रकार, फाट्यावरून आत गेले की तिकडे काय पुढं नाहीच ना, पुढं कुठला रस्ताच नाही, गावातून कोणतरी पुढे गेलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. तसं होणार इथनं पुढं रिक्षाचे लोक सुद्धा साताऱ्यातून येताना शिरडोनवरनं जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्याच्याच बरोबर आपण महत्वाची गोष्ट ती म्हणजे या गावातून पुढे जायला कुठंच रस्ता नव्हता. आपल्याला दोनच आउटलेट मला दिसत होते, एक कुमठ्याला जाणारा रस्ता आणि दुसरा मधून कोरेगावला जाणारा रस्ता, स्मशानभूमीतून जाणारा रस्ता. त्यातला कुमठ्याला जाणारा रस्ता आपण प्रचंड मोठा करून घेतला आणि हा रस्ता फलटण हायवेला जोडतोय. म्हणजे कोरेगाव नगर हायवे राज्य महामार्ग आपण अस्तित्वात आणतोय आणि त्याला आपण हा रस्ता जोडतोय. लक्षात घ्या, भविष्यामध्ये सगळी वाहतूक हे गाव जोपर्यंत आपल्याला वाहतुकीच्या दृष्टीने सहज होत नाही तोपर्यंत त्या गावाला ताकद मिळणार. आणि म्हणून सगळ्यांनी आज पहिल्यांदा आपण प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या PM-JSYच्या अंतर्गत आपण रस्ता घेतला, रस्त्याचं काम चालू केलं. नाबार्ड मध्ये गेल्या वर्षी 2 पुलांची कामं करून घेतली, दोन्ही पुलांचं आता भूमिपूजन केलं आणि त्याच्यामुळे आता इथनं पुढं आपल्याला चिमणगाव पासून सगळी गावं येताना या मार्गाने किंवा भाडव्या खोऱ्यातून येणारी लोक सातारला जाताना इथून जाणार हा बायपास झाला. म्हणजे गावाला वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्व प्राप्त करून द्यायचं काम आज आपण केलेलं आहे. हे पहिलं उद्दिष्ट पूर्ण झालं. दुसरं उद्दिष्ट अत्यंत महत्वाचं, शैक्षणिक दृष्ट्या मुलं सक्षम झाली पाहिजे. गावात आपण गेले 4 वर्ष तुम्ही पाहताय सातत्यानं प्रचंड पाणी, दुष्काळ सुद्धा प्रचंड पाणी दिलं. भाऊ किती तिथं प्रशांत किती ओरडला खोटं बोलला तरी पाण्याच्या बाबतीत कधी लातूरने कमी पडलं नाही. ती तलाव काय भरून ठेवला तुमचा ठेवलाच नाही, ह्याच्यात पण भाऊ भरला पण तो तलाव, दुष्काळ सुद्धा तलाव भरलेला होता. आर्थिकदृष्ट्या मजबूत केलं, परंतु संस्कारक्षम पिढी भेटली पाहिजे. आपल्या गावची बंगले खूप मोठे व्हायचे तर झालेच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपली शाळा पण सुंदर झाली पाहिजे. मागचे जिल्हाधिकारी आमचे सहकारी मित्र जितेंद्र डोणी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न आणला, खूप सुंदर आहे. पण त्याच्या माध्यमातून आता आपण ज्या स्मार्ट स्कूल ज्या वेळेला कोरेगावमध्ये द्यायचं लक्षात आलं मतदारसंघामध्ये, तर पहिलं नाव माझ्या डोक्यात नागपूरने आलेलं लक्षात घ्या. पहिलं स्कूल कुठं मी जर पहिलं नाव जर तुम्ही पहिल्याचं लाभार्थी तर पहिलं लातूर. अत्यंत सुंदर अशी आता इथे आपण मुलांसाठी शाळा मानतोय. आमची जी शाळा असली होती कवलाची, वर पाऊस पडला की खाली पाऊस, बाहेर पाणी आलं की आत पाणी, आणि 100% 5-6 कावळे तरी 100% वर येऊन बसलेले असायचे. मग त्या दिवशी कुणाला प्रसाद मिळायचा तर नशीब असा त्याला प्रसाद मिळायचा, डोक्यात तरी असायचा नाही तर दुसऱ्यावर तरी असायचा.
म्हणजे अशा शाळेत आम्ही पण शिकलो घटावच्या मराठी शाळेत. तेव्हा आता आपल्याला बदललं पाहिजे आणि मग एक सुंदर असं स्कूल ठिकाणी बांधतोय. अधिकारी आमच्या बांधकामचे एवढे सिरियस दिसत नाही, सिरियस करायला पाहिजे सगळ्यांना. मला ज्या पद्धतीने आंबलेवाडीमध्ये शाळा बांधली त्या पद्धतीची शाळा या ठिकाणी तुमच्या डिझाईन्स मी काही स्वीकारणार नाही. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे चेक करा, भेटवा. डिझाईन आमच्या आम्ही सांगाल तसंच बांधायचं. ज्या पद्धतीने खेडची शाळा बांधली तशी शाळा पाहिजे. ठोकळे बांधून चालणार नाही. शाळा दिसायला अत्यंत सुंदर बांधली गेली पाहिजे. कुणीही कमिशन खाल्लेलं नाही. खाल्लं असलं तर नाव सांगा, जागेवर सस्पेंड करून टाकतो. कॉन्ट्रॅक्टरनं मला भेटून सांगायचं. कसल्याही परिस्थितीमध्ये ही शाळा ही ज्ञान मंदिर आहे. ही मंदिरासारखं सुंदर दिसलं पाहिजे आणि अत्यंत सुंदर झालं पाहिजे. तो घातला इतका राग आला मला, या अजिबात बिलं काढण्यात सांगितलंय. तो पत्रा बदलून द्यायचा. शाळा म्हणजे पैसे खायचे धंदे आहेत का? तुम्ही व्यापार करताय. शाळेत आपण पैसे दिले पाहिजेत. आपले पूर्वज बघा, शाळा बांधा, पैसे गावायचं, शाळा बांधायचं. आमचे अधिकारी सांगते सगळे कॉन्ट्रॅक्ट राज्य चालले, हे बंद झालं पाहिजे. सगळ्या दर्जाच्या शाळा बांधल्या गेल्या पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरनं पण लक्षात ठेवलं पाहिजे कमर्शियल व्ह्यू नका. ही मुलं शिकणार आहे, पुढची पिढी घडणार आहे. स्वतःचे सुद्धा पैसे घालायचे, इथं मानसिकता असली पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं, दर्जेदार करायचं. काय लागलं तर गाववाले आपण एकत्र काढू पैसे. कुठे शाळेत काय तुषार अध्यक्ष आहे, काय लागलं तर पैसे द्यायचे. आपण चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायचं, दर्जेदार काम करून घ्यायचं. कंपल्सरी रेडीमिक्स कॉन्क्रीट आलं पाहिजे, प्रेमिक्स कॉन्क्रीट आलं पाहिजे, त्याच्यात स्लॅब झाले पाहिजे. अत्यंत दर्जेदार काम. सगळं लोखंड कुठल्या दर्जाचं आहे, काय दर्जाचं आहे, हे सगळा अभ्यास करायचा. कसल्याही परिस्थितीत दर्जेदार शाळा झाली पाहिजे आणि ती झाल्यानंतर आपण 2-4 दिवसामध्ये व्हिडिओ काढून या ठिकाणी तुम्ही प्रशासनानं सगळ्यांनी त्याचं निर्लेखनाचा प्रस्ताव पारित करून ठेवा. ज्या दिवशी आपली इमारत बांधून होईल त्या दिवशी निर्लेखन करतो. आपला पोकलॅन पाठवू, आपल्या मशीन्स पाठवू आणि सुंदर असं मैदान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी करून घेऊ. आणि आपल्याला मुलांना जे काही जास्त देता येईल, स्मार्ट स्कूल आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर्स असणार, सगळं असणार, डिजिटल एज्युकेशन असणार. पण याच्याबरोबर संस्कारक्षम देणं हे पण सगळ्या शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. संस्कार झाले पाहिजे. तुम्ही शिक्षण देताय, मुलं शिक्षणानं मोठी होतील, पण मुलं ज्ञानी पण झाली पाहिजे. ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. जे शिक्षणानं एखादा शास्त्रज्ञ होईल, संशोधन करेल, पण त्या संशोधनाचा वापर माणसाच्या चांगल्या भविष्यासाठी करायचा. हे त्याच्या ज्ञानातून पुढे संस्कारातून येईल. शिक्षण सेवा करण्याचे आई वडिलांच्या बाबतीत सहच्या बाबतीत सहृदय येतात, नष्ट करणे अशा पद्धतीचे राष्ट्रीयत्व संस्कार आज आपण मोठी केले आणि या संस्कार घडलेली पिढी ही भारत भविष्य आहे असं मला वाटतं. आज लासोरण्याच्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला. काही नवलाईच्या कृपेनं सगळं चांगलं चालू झालंय. आता ही शाळा आहे म्हणून बोलाय, परंतु कोणाकडे लढू नका. आपण तो सॅम्पल पीस टाकलाय रस्त्याचा की बाबा आता जर राहिले नेहमी जर माझ्याकडे आला तर ते पुढचे पण रस्ते तुमच्या होणार आहे. काय नेहमी शेतात येताना एकदम डबा परत येत नाही. शोधत येते, 4 शेंगदाणे खाल्ले की अजून लागतात ना, ती शोधत येते. कोरेगाव तसंच केलं जातं. बऱ्याचदा एक चौक केला, तो सगळी आली. जबाबदारी पाहिजे ना प्रत्येकाला. माझं गाव आहे, राजेंद्र दादा हे गाव आपलं आहे, आपण डेव्हलप करायचे. सगळ्यांनी त्याच्यात उतरलं पाहिजे. हे यज्ञ आहे आणि मी नागल तेवढी आपला चालणाऱ्या लक्षात द्या. या वेळेला लासोर्णे गाव या पंचकृषीतलं सगळ्यात सुंदर गाव करायचे मला लक्षात द्या. लागेल तेवढे पैसे, माझा शब्द घ्या, लागेल तेवढे पैसे देणार. गाव स्वच्छ आणि सुंदर करायचे आपल्याला, पण त्याच्यासाठी आहुती पण पाहिजे. नाहीतर माझं पायरे काढायचं नाही, पुढच्याचं घर पाडलं तरी चालेल. असले उद्योग आपल्या पिढ्यानं पिढ्या घाणीत राहणार. गटर तिथंच राहते, तिथंच खाते, तिथंच झुकते. ही अशीच परिस्थिती आपली.
जनावरांच्या गोठ्यापेक्षा वाईट अवस्थेत गावं राहिली आहेत. आता आपल्याला गावं बदलावी लागते. तुमच्यासारखं गाव किती सुंदर केलं बघा. असं प्रत्येक गाव आता सुंदर करायचं आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला पुढे जायचंय. परवा मी एक संकल्प बोलून दाखवला. शाळेतून हा संकल्प चालू झाला पाहिजे. एका बाजूला आपण किती विकास करतो, आपण असलेल्या आर्थिक उन्नती करण्यासाठी प्रयत्न करणार, पाणी देतोय पूर्ण ताकदीने, ऊस येईल, पैसे येतील, तुम्ही शिक्षण द्या. पण ज्याच्या जीवावरती हे शरीराची निर्मिती झाली, ज्याच्या जीवावरती हे मनुष्य जीवन जगतं, त्या पंचमहाभूतांची सेवा करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. सगळे धर्मग्रंथ घ्या, अगदी ज्ञानेश्वरी पासून पुराणापासून बायबल पर्यंत प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी पंचमहाची सेवा करा असा संदेश दिला. नदीची सेवा करा. नदी आपल्याला जीवन देते, पाणी देते. नदी स्वच्छ राहिली पाहिजे, झाडं लावली पाहिजे, निसर्गाची तुम्ही प्रेम करा. म्हणून आता आपल्या मतदारसंघामध्ये कंपल्सरी तुम्हाला देतोय म्हणजे तुमच्याकडून लावून घेणार आहे. तो आता एकदा पूल पण आता टाकायला सांगितलं, मी येताना सांगितलं, तिथं बरोबर करू. पण मला पासून गावात त्या फाट्यापासून गावात संपूर्ण अत्यंत चांगल्या झाडाच्या धून यायला पाहिजे. त्यावरती ऊन सुद्धा पडलं, जेवढी दाट सावली त्या झाडाची तयार झाली पाहिजे, एवढी गर्द झाडी आज आपल्याला पूर्णपणे लावायचं. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे. पाणी पुरवठ्याच्या लाईन्स टाकायच्या, कॉन्ट्रॅक्टरला सांगून सगळं दोन्ही बाजूला पाण्याच्या लाईन टाकून घेऊ. गावामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये माणसी 15 झाडं आपल्याला लावायची. प्रत्येकाला डोक्यात ठेवायची. माणसी किती लावायची? 15 झाडं. फळांची झाडं, फुलांची झाडं, 2च प्रकारची झाडं आपल्याला लावायची. आणि स्मशानभूमी परिसरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पिंपळ आणि वड नदीच्या कडेला लावायचे. करंज, पिंपळ, वड आणि निरगुडी हे आपल्याला नदीच्या ओढ्याच्या कडेला लावायच्या. आणि गावामध्ये फळांची आणि फुलांची झाडं लावायची. इथनं पुढचा आपला संकल्प एकच आहे महत्वाचा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झाडं असणारा मतदारसंघ कुठला असेल तर कोरेगाव मतदारसंघ. 98% आपण सिंचनाखाली एका बाजूला आणतोय. जर सिंचनाखाली आणत असू 98%, तर दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून हे आम्ही ठेवत आहे. त्यामुळं आता सगळ्यांनी कामाला जोरात लागायचं. प्रत्येक गावाला आता टार्गेट दिलं जाणार आहे. आणि स्वतः लहान मुलांना सांगतो, तुमच्या एवढे असताना लावलेली जी झाडं, आज माझं पोरगं झाडाच्या आंब्यावर चढतं ना आंबे खातं. मग तुमच्या बापानं लावलं नाही झाड, तू केली नाही, घरी गेलं की बापाला ताप द्यायचा. झाड लावा म्हणायचं, तुम्ही राहणार, आपण जायचं, चला म्हणायचं आपण बाबा झाडं लावू. मी माझ्या बाबा बरोबर लावलेली झाड आहे, केवढी मोठी झाडं झालेली आहेत. 35 झाडं लावली, खूप सुंदर झाली. मग तुम्ही पण लावू शकता ना. सगळ्यांनी फळांची झाडं लावायची, चिंचेचं लावायचं. चिंच आवडते काय? पूर्वीच्या काळात मला आठवतंय, घरात निघेपर्यंत एवढ्या चिचा दगडा हाणून 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 खिचं भरून घ्यायचो. हा खात येतो म्हणून आता मजबूत आहे, हाड मजबूत आहे. त्या पोरांना खायलाच मिळत नाही, तर मी होणार कुठे बदल कुठं. पिंचिली चिंच विकायचो मी. एवढे पिंचिली एवढं आंबा बी कापून विकायचो. ह्याच्यात एक ताकद होती. व्हिटॅमिन सीचा वीक सोर्स होता. तुमच्या लक्षात येत नाही, जे आमची खाद्यसंस्था त्या काळातली होती ती मजबूत अशी होती. आणि तीच मजबूतीकरण आजच्या बाबतीत आपल्याला करावं लागेल. त्यांचं हाडं मजबूत करावी लागतील. त्यासाठी आपल्याला लावावी. पुन्हा एकदा आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि शाळांनी राईड घ्यायचं. तुम्ही किती झाडं लावला सांगायचं. मुलाच्या माध्यमातून जेवढे काही झाडं लागतील आम्हाला सांगा, तेवढी झाडं पोचवायची जबाबदारी आमची आहे. इथनं पुढं सगळ्यांना सांगायचं, बघा वाढदिवस घालायचं असेल नेत्याला तर 100 झाडं घालायची तर तिथे येणार, ती येणारच नाही. गाडी पूजन करायचे ना 10 झाडं प्रेझेंट दिली तर गाडी पूजायला आणायची मामा. इथनं पुढं सरपंच गाडी पूजणार नाही. आणि गाडी पूजायला बामण दिले का 5000 रुपये घेतो. तुम्ही फुकट पूजून घेताय आमच्याकडून. काय बरोबर आहे का? गाडी घेतली ना, गाडी मागं 50 झाडं प्रत्येकानं लावली पाहिजेत. प्रदूषण करत आम्हीच फिरतो ना सगळीकडे. तर आता झाडं लावायची कंपल्सरी प्रत्येकानं
झाडं हेच टार्गेट ठेवायचं. पार्टी प्रमुखांची बैठक घेणार आहे या विषयात आणि आता सुरुवात करणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आता पंचमहाभूताच्या पाठीमागे लागायचं आहे. कोरेगाव मतदारसंघातल्या तुम्ही भाऊंचा काळ आठवा, तुम्हाला माहित नसेल, ज्यावेळेला ते तुमच्या म्हातारी सगळी ज्यावेळेला कोरेगावला जायचा, माघारी येताना पाणी कुठं प्यायचं, वड्यातच प्यायचं ना डायरेक्ट. आता पिऊ शकतात का पोरं पाणी? का आमची चूक आहे? आम्ही आमचे स्तोत्र खराब केले. मग आमची प्रगती झाली का अधोगती झाली? परवा आम्ही त्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीने आमच्या त्या सरस्वतीच्या स्कूलच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडे मी विचारलं, पहिली बॅच 1940ची, तर त्यातले काही लोक होते. मी त्यांना विचारलं, तुम्ही शाळेतनं सुटल्यानंतर घरी जाताना बर्गे सर वगैरे होते, ते कसं जायचं? म्हणले, तुम्ही प्यायचं का वाड्यात पाणी? हो म्हणले, 1 नंबर पाणी प्यायचो, 1 नंबर दिवस संतो पाणी होतं. बघा आता त्या तेलंगेचं पाणी तुम्ही पिऊ शकता डायरेक्ट? नाही पिऊ शकत. मग आपली प्रगती झाली का अधोगती झाली? अधोगती झाली. रस्ते झाले म्हणून प्रगती नाही झाली. ज्याच्यातून जीवन निर्माण होतं, ज्याच्यातून आपलं आयुष्य निर्माण होतं, ज्याच्यातून आपलं आरोग्य निर्माण होतं, तेच जर चांगलं राहिलं नाही तर आपण चांगले राहू शकतो का? म्हणून झाडं भरपूर लावायची आणि इथनं पुढं संपूर्ण मतदारसंघातले जे पाण्याचे सोर्सेस आहेत ते स्वच्छ आणि सुंदर करायचं काम आपण करूया. टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला प्लास्टिक बंदी पण करायचंय, कापडाच्या पिशव्या वापरायचे, दुर्लक्ष नाही करायचे. नवीन चॅप्टर शिकवायला लागले आता शाळेत. आता मास्तरची छडी घेऊन मी पण आता सुरू करणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी आता नवीन पद्धतीचा मतदारसंघ आपला उभा करण्याची जबाबदारी घेऊया. त्या लहान मुलांना संस्कार शिक्षण आपण द्यावं अशी आपण सर्वांना विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. साहेबांच्या मार्फत आपल्याला 4 खोल्यांची मंजुरी आता 61 लाख रुपयाची झालेली आहे. उर्वरित 4 खोल्यांची जबाबदारी तुम्ही दुरुस्तीमधून 2 खोल्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. तसेच संरक्षण भिंतीचं 70 मीटरचं कामही मंजूर झालेलं आहे. खेळाचं मैदानी मंजूर झाले, पण ते साहेब शाळा निर्लेखन झाल्यानंतर लगेच सोलर पॅनल साहेब मंजूर आहे आपल्या शाळेसाठी. हँडवॉश स्टेशन आणि पाण्याची टाकी 15वी तळागातून मंजूर आहे 3.5 लाख रुपयाची. आणि काही आपल्याकडून मागण्या अशा आहेत की नवीन 4 खोल्या तुम्हाला आता सांगितलं तसं किचन रूमची एक मागणी आहे आपली शाळेची. स्वच्छता गृह मुलींसाठी आणि मुलांसाठी. उर्वरित संरक्षण भिंत आणि काही साहेबांच्याकडे आणि काही आपल्या सर्व ग्रामस्थ आणि सगळ्यांच्याकडे मागणी अशी की वृक्ष लागवड, शाळेसाठी ग्रंथालयातील पुस्तके, बाला पेंटिंग जे आपण इथं आता बघतोय त्याच्यात आणखी सुधारणा करून नवीन व्यवस्थेचं बाला पेंटिंग, काही फर्निचर आणि स्वागत कामात याचं साहेबांच्या बरोबर आपल्या सर्व ग्रामस्थांचंही सहकार्य शाळेला लागणार आहे. त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करायची विनंती करतो. आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी संपूर्ण आमदार साहेब, आपण सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग आणि बालचमू इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की शाळेच्या पाठीमागून विशाल सावंत यांच्या घरी साहेब 2 मिनिटं थांबणार, तर सर्वांनी पाठीमागून तिथे यायचं.